हॅलो फ्रेंड्स, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण घेवड्याच्या शेंगांची भाजी बनवणार आहोत. तर अतिशय बनवायला सोपी असते ही भाजी. यामध्ये जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही. तर अगदी कमी साहित्यामध्येच ही भाजी तयार होते आणि चवीलाही अप्रतिम लागते. तर आज आपण बनवूया घेवड्याच्या शेंगांची अगदी सुकी भाजी. इथे आपली कढई गरम झालेली आहे. त्यामध्ये इथे मी 1 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे मोहरी टाकायची आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. आणि त्यानंतर इथे मी लसूणसुद्धा टाकलेला आहे, 4-5 पाकळ्या बारीक कट करून टाकलेला आहे. त्याचबरोबर जिरे टाकलेलं आहे अर्धा चमचा आणि हिरवे कढीपत्त्याची पानेसुद्धा टाकलेली आहे. यांना छान आपण परतून घ्यायचं आहे आधी. त्यानंतर इथे मी मोठ्या साईजचा एक कांदा घेतलेला आहे, तो छान बारीक कट केलेला आहे. तो सुद्धा आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा लवकर मऊ होण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. तर मीठ टाकल्यानंतर कांदा आपल्याला एखादा मिनिटच फक्त परतून घ्यायचा आहे. कांदा जास्त मऊ करत बसायचं नाही आहे, कारण की तो घेवड्यांमध्ये नंतरला शिजणारच आहे. जास्त आताच जर आपण त्याला मऊ करून घेतला तर तो नंतरला अगदीच शिजून जातो जास्त. इथे तुम्ही बघू शकताय मी जास्त काही कांदा लाल केलेला नाही आहे. फक्त मिनिटभर याला आपण छान परतून घेतलेला आहे. गॅसची फ्लेमसुद्धा मिडियमच ठेवलेली आहे. तर हे बघा, बघू शकताय तुम्ही इथे थोडासा कच्चा कच्चा पण दिसतोय. तर यातच आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहे. तर इथे मी अर्धा चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे मी 1 चम्मच आपला साठवणीतला काळा मसाला घेतलेला आहे. तर आवडीनुसार इथे मसालेसुद्धा कमी जास्त करू शकता तुम्ही. आणि यांना एकदा मी मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं. तर हे बघा, घेवडा अशा पद्धतीने निवडून घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर इथे मी जो असं बारीक बारीकच कट केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसाही कट करा, काही फरक पडत नाही. तर एकदा त्याला छान टाकून घ्यायचं आहे. इथे मी 1/2 किलो घेवडा घेतलेला आहे. तर तुम्ही क्वांटिटीसुद्धा बघू शकता, भरपूर होतो. तर याला छान आपण तेलामध्ये आधी चांगलं परतून घेणार आहोत. सर्व मिश्रण याला छान लागलेलं आहे. ह्या भाजीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार टोमॅटो वगैरे सुद्धा ॲड करू शकतात. तर इथे मी दुसरं काही टाकणार नाही आहे. शेंगदाणे वगैरे सुद्धा तुम्ही याच्यात टाकू शकताय. तर इथे फक्त आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि ही भाजी अगदी कमी पाण्यातच शिजवायची आहे. थोडंसं मी इथं पाणी टाकलेलं आहे, अगदी 1-2 चमचेच पाणी टाकलेलं आहे आणि झाकण ठेवून पूर्ण कमी गॅसवरतीच याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. घेवडा जर कवळा असेल तर लवकर शिजतो, नाहीतर मग त्याला 5-10 मिनटं थोडासा अजून लागू शकतो. ते बघा, आपली छानशी भाजी तयार आहे टिफिनसाठी. अगदी छान बनते, नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक नक्की करा व शेअर देखील करा. धन्यवाद.